विद्यार्थी मित्रांनो, टोटल एज्युकेअरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज पाहणार आहोत 1 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर पर्यंतच्या चालू घडामोडी. अपेक्षा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडेल व हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत शेअर कराल. चला पाहूया सर्वात सुरुवातीला 1 ऑक्टोबरच्या घडामोडी. नंबर 1 ला आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन दरवर्षी 1 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर पाळला जातो. नंबर 2, भारताने बऱ्याच देशी वैशिष्ट्यांसह ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. नंबर 3, केनिया आणि भूतानबरोबर भारताने एअर बबल व्यवस्था स्थापन केली आहे. नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय हवाई संपर्क वाढविण्याच्या दृष्टीने आता एअर बबलची व्यवस्था दोन्ही देशांसोबत आहे. नंबर 4, दक्षिण पूर्वेच्या रेल्वेने SER सुरुवातीपासून ते त्यांच्या गंतव्यस्थानापर्यंत संपूर्ण प्रवासात ट्रेनमधील महिला प्रवाशांची सुरक्षा वाढवण्यासाठी ऑपरेशन माय सहेली हा प्रकल्प सुरू केला आहे. नंबर 5, बिहारमध्ये राज्य विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली. नंबर 6, पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑक्टोबरला रोहतांग इथल्या जगातील सर्वात लांब अटल बोगद्याचं उद्घाटन करणार. नंबर 7, पोस्ट कार्डला 151 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे सावंतवाडीच्या खेळण्याचे चित्र असलेली पोस्ट कार्ड्स प्रकाशित करण्यात येणार आहेत. नंबर 8, सिक्कीम हे देशातील पहिले 100% सेंद्रिय राज्य आहे. त्याची सर्व शेतजमीन प्रमाणित सेंद्रिय आहे. नंबर 9, ई-कॉमर्स मार्केटप्लेस फ्लिपकार्ट आणि बजाज अलियान्स जनरल इन्शुरन्सने ऑनलाईन आर्थिक फसवणुकींसाठी सायबर विमा संरक्षण लॉन्च केले आहे. नंबर 10, दिल्लीच्या मेजर ध्यानचंद स्टेडियमवर क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा SAI नवीन लोगो लॉन्च केला आहे. आता पाहूया 2 ऑक्टोबरच्या घडामोडी. नंबर 1, लाल बहादूर शास्त्री भारताच्या दुसऱ्या पंतप्रधानांची जयंती 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीसह साजरी केली जाते. नंबर 2, यावर्षी नोव्हेंबरपर्यंत चीन जगातील पहिले खान रोबोट अवकाशात पाठवेल. नंबर 3, कोलकाता येथील गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स GRSE लिमिटेड येथे भारतीय तटरक्षक दलाच्या फास्ट पेट्रोल वेसल FPV ICGS कनलकलाता बरुआ ने सुरू केले. नंबर 4, हैदराबादमध्ये स्थित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन NIN ने देशातील पुरुष आणि महिला दोघांसाठी 5-5 किलो वजन वाढवून आदर्श वजन सुधारले आहे. नंबर 5, तमिळनाडू आणि अरुणाचल प्रदेश आणखी 2 राज्ये एक राष्ट्र एक रेशन कार्ड अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विद्यमान राष्ट्रीय पोर्टेबिलिटी क्लस्टरमध्ये एकत्रित झाली आहेत. नंबर 6, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने NCRB द्वारा जारी केलेल्या नवीनतम आकडेवारीनुसार 2019 मध्ये राष्ट्रीय राजधानी दिल्ली 12,902 नंतर मुंबईत 6,519 प्रकरणे नोंदवली गेली. नंबर 7, जलसंकल्पात डेन्मार्क बरोबर गुजरात सरकारने सामंजस्य करार केला आहे. नंबर 8, येस बँकेने जनजागृती व ज्ञान सामायिकीकरण कार्यक्रमांच्या माध्यमातून SME क्षेत्राला सक्षम बनवण्यासाठी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE सह सामंजस्य करार केला आहे. नंबर 9, केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी CSIR निस्टार्ट्स 40व्या स्थापना दिनानिमित्त ग्रामीण विकासासाठी CSIR टेक्नॉलॉजीज सुरू केले. नंबर 10, केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री श्री थावरचंद गहलोत यांनी SCसाठी व्हेंचर कॅपिटल फंड अंतर्गत आंबेडकर सोशल इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन मिशन ASIIM चे लॉन्चिंग केले. आता पाहूया 3 ऑक्टोबरच्या घडामोडी. नंबर 1, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषित केले की कोरोना व्हायरसची त्यांनी आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी पॉझिटिव्ह चाचणी केली आहे. नंबर 2, आदिवासी कामकाज मंत्री अर्जुन मुंडा यांनी गांधी जयंतीनिमित्त भारताची सर्वात मोठी हस्तकला आणि सेंद्रिय उत्पादनांची बाजारपेठ आदिवासी भारत मार्केटप्लेसची आभासी सुरुवात केली. नंबर 3, सरकारने सांगितले की देशभरातील 97% अधिक शहरे ओपन डिफेकेशन फ्री ODF बनली आहेत. नंबर 4, इस्रो 2025 मध्ये आपली व्हीनस मिशन सुरू करणार आहे आणि फ्रान्स यात सहभागी होणार आहे. नंबर 5, रसायन व खते मंत्री DV सदानंद गौडा यांनी आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी खतांची होम डिलिव्हरी सुविधा सुरू केली.
नंबर 6, छोट्या व्यवसायांना मदत करण्यासाठी आणि ग्राहकांच्या पाठिंब्याद्वारे मागणी वाढवण्यासाठी गुगल इंडियाने आपली मेक स्मॉल स्ट्रॉंग अभियान मोहीम राबवली आहे. नंबर 7, स्टेट बँक ऑफ इंडियाने SBI ने देशातील सर्वात मोठी बँक स्टेट ऑफ इंडियाने चरणजित सिंह अत्रा यांची प्रमुख वित्तीय अधिकारी CFO म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली. 4 ऑक्टोबरच्या घडामोडी. नंबर 1, 1929 पासून दरवर्षी 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी दिन साजरा केला जातो. नंबर 2, भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय नौदल व्यायामाची बोंगो सागरची दुसरी आवृत्ती उत्तर बंगालच्या उपसागरात झाली. नंबर 3, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मनाली येथील दक्षिण पोर्टलवर अटल टनेल जगातील सर्वात लांब महामार्ग बोगद्याला देशास समर्पित केले. नंबर 4, अमेरिकेने भारताच्या C-130J सुपर हर्क्युलस कार्गो विमानाच्या ताफ्यात $90 दशलक्ष किमतींची उपकरणे, स्पेअर पार्ट्स आणि लॉजिस्टिक्स समर्थन देण्याच्या भारताच्या विनंतीला मान्यता दिली आहे. नंबर 5, ग्रामीण भागातील शाश्वत व निरोगी जीवनशैलीला चालना देण्यासाठी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड ने सरकारच्या पाणी स्वच्छता व स्वच्छता कार्यक्रमास पाठिंबा देण्यासाठी एक विशेष पुनर्वित्त सुविधा जाहीर केली. नंबर 6, युवा व क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी CRPF दिव्यांग योद्धा सायकल रॅलीत हिरवा झेंडा फडकावला. गुजरातच्या साबरमती आश्रमातून यात्रा सुरू झाली आणि राजपथ येथे झाली. नंबर 7, भारताच्या विष्णू शिवराज पांडियननं आंतरराष्ट्रीय ऑनलाईन शूटिंग चॅम्पियनशिपच्या 5व्या आवृत्तीत 10 मीटर एअर रायफल स्पर्धा जिंकली. नंबर 8, मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री गिरिराज सिंह यांनी पंतप्रधान मत्स्य संपदा योजना PMMSY या विषयावर एक पुस्तिका प्रसिद्ध केली, जी लाभार्थी व इतर भागधारकांना या योजनेबद्दल मार्गदर्शन करेल. नंबर 9, पिपिली येथील बिजू जनता दलाचे आमदार प्रदीप महारथी यांचे कोरोना व्हायरस कोविड-19 पॉझिटिव्ह चाचणीनंतर निधन झाले. नंबर 10, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुष्पा भावे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 81 वर्षांच्या होत्या. 5 ऑक्टोबरच्या घडामोडी. नंबर 1, जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. नंबर 2, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. नंबर 3, चीन बरोबर सुरू असलेल्या सीमा प्रश्नादरम्यान झालेल्या मोठ्या यशात भारताने ओडिशाच्या किनाऱ्यावर अणुसक्षम शौर्य क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. हे सुमारे 800 किलोमीटर अंतरावर लक्ष ठेवू शकते. नंबर 4, जम्मू काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी बॅक टू व्हिलेज 3 कार्यक्रमाच्या संदर्भात कुलगाम येथील पंचायत हलका अष्टल येथे भेट देऊन अष्टल पूल जनतेला समर्पित केला. नंबर 5, फोर्ब्सच्या ताज्या यादीनुसार सोफिया वर्गारा ही जगातील सर्वाधिक मानधन घेणारी महिला अभिनेत्री आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता हे पोर्टल ऑनलाईन पेन्शन सबमिशन आणि ट्रॅकिंग सिस्टम सुरू केले आहे. नंबर 7, भारतीय प्रशासकीय सेवेच्या IAS 1988च्या तुकडीचे असलेले अपूर्व चंद्र यांनी महाराष्ट्र केडर यांनी कामगार व रोजगार मंत्रालयाचे नवीन सचिव म्हणून पदभार स्वीकारला. नंबर 8, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी निरोगी वृद्धावस्था 2020-2030 सुरू केली. REC लिमिटेडने ऊर्जा मंत्रालयाबरोबर आर्थिक वर्ष 2021 मधील उद्दिष्टांच्या तपशिलासह सामंजस्य करार केला. नंबर 10, अभिनेत्री मिष्टी मुखर्जी यांचे मूत्रपिंडाच्या बिघाडामुळे निधन झाले आहे. आता सर्वात शेवटी 6 ऑक्टोबरच्या घडामोडी. नंबर 1, भारत रेल्वे व वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते पूर्व पश्चिम मेट्रोच्या फुलबागान मेट्रो स्टेशनचे उद्घाटन झाले. नंबर 2, 12वी ब्रिक्स समिट 17 नोव्हेंबर 2020 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होईल. नंबर 3, या वर्षी भरपाई उपकर म्हणून जमा झालेल्या रकमेमधून केंद्र सरकार तातडीने सुमारे 20,000 कोटी रुपये राज्यांमध्ये वितरित करेल. नंबर 4, टॉर्पेडोचे सुपरसॉनिक क्षेपणास्त्र सहाय्यक प्रकाशन स्मार्टचे ओडिशाच्या किनाऱ्यावरील व्हीलर आयलँडवरून यशस्वीरित्या उड्डाण चाचणी घेण्यात आली. नंबर 5, भारत आणि म्यानमार
यांनी 2021च्या पहिल्या तिमाहीत राखीन राज्यातील सिट्टवे बंदराच्या कामकाजासाठी काम करण्याचे मान्य केले आहे. नंबर 6. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोविड-19च्या आजाराच्या पार्श्वभूमीवर प्रदूषित हवा जीवघेणी ठरू शकते असे म्हणत वायुविरोधी प्रदूषण मोहीम राबवली. नंबर 7. पुडुचेरी विमानतळ संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे विमानतळ प्राधिकरण AAIचे पहिली विमानतळ बनले आहे. नंबर 8. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने आपल्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन स्ट्रीट फूड विक्रेत्यांकरिता स्विगी या अग्रगण्य अन्न वितरण प्लॅटफॉर्मपैकी एक करार केला. नंबर 9. SN बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमधील शास्त्रज्ञांना अल्सर कारणीभूत जठरांसंबंधी रोगजनक शोधण्यासाठी नवीन ब्रेथ प्रिंट आढळला. नंबर 10. गुजरात उच्च न्यायालयाचे माजी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अनंतकुमार सुरेंद्र दवे यांचे वयाच्या 62व्या वर्षी निधन झाले. तर ही होती 1 ते 6 ऑक्टोबरपर्यंतची चालू घडामोडी. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.